जय हिंद एव्हरीवन. तर मित्रांनो, एसएससी जीडी 2026 ची फायनली आन्सर की आलेली आहे. काल 15 तारीख होती, तर काल मित्रांनो फायनली संध्याकाळी आन्सर की रिलीज झालेली आहे. बऱ्याच मित्रांनी आन्सर की चेक केलीच असेल, पण हा व्हिडिओ खास करून त्या मित्रांसाठी आहे ज्या मित्रांनी अजून आन्सर की चेक केली नाही. तुम्ही जर आन्सर की चेक केली नसेल तर तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओवरती आलात. मित्रांनो, तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी पण माहिती सांगणार आहे ती तुम्ही मला फक्त स्टेप बाय स्टेप फॉलो करायची. तुम्ही जर ती फॉलो केली तर तुम्ही तुमच्या फोनवरती इझिली आन्सर की चेक करू शकता. आता ही आन्सर की कशी चेक करायची स्क्रीनवरती तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो, पण त्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीच्या अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. बाकी चला मित्रांनो, तुमचा जास्त काही वेळ घेत नाही, डायरेक्ट आपण आन्सर की कशी चेक करायची तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता. एसएससी जीडी 2026 ची आन्सर की कशी चेक करायची मी तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप माहिती सांगतो. मी तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनवरती सांगणार आहे. ही सेम प्रोसेस तुम्ही तुमच्या फोनवरती सुद्धा फॉलो करू शकता आणि आन्सर की चेक करू शकता. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या फोनवरती वेबसाईट लोड होत नसेल तर मित्रांनो, तुम्ही काय करा, तुमच्या मित्राचा जर लॅपटॉप असेल तर तुमच्या मित्राच्या लॅपटॉपवरती तुम्ही चेक करा, लगेच तुमची आन्सर की चेक होऊन जाईल. ठीक आहे. बाकी जी स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगतो ती सेम मोबाईलवरती फॉलो करा किंवा लॅपटॉपवरती फॉलो करा, तुम्ही इझिली आन्सर की चेक करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर क्रोम किंवा ब्राउझर किंवा गुगल ओपन करून घ्यायचं आहे. आपण क्रोम ओपन करून घेऊ. सगळ्यात अगोदर एसएससी तुम्हाला सर्च करायचं आणि पहिली वेबसाईट राहील SSC.gov in वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यावरती तुम्ही जसं क्लिक करताल मित्रांनो, तर तुम्हाला सिंपल आहे. काय करायचं बघा, आता तुमच्या समोर वेबसाईट लोड होईल. झालेली आहे फायनली लोड. आता त्यावरती तुम्हाला बघा, राईट साईडला वर लॉग इन और रजिस्टर आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे. आता रजिस्ट्रेशन नंबर कोणता टाकताल तर मित्रांनो बघा, 100 स्टार्टिंग होते तो रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि खाली पासवर्ड जो तुम्ही फॉर्म भरताना टाकला होता, म्हणजे SSC ची ऑफिशियल वेबसाईट तुमचा डॅशबोर्ड लॉगिन करण्यासाठी तुम्ही जो पासवर्ड यूज केलेला आहे तुम्हाला तो टाकायचा आहे. बरेच जण म्हणतात की एक्झामला बसलेला पासवर्ड टाकायचा का, तर मित्रांनो तो पासवर्ड टाकायचा नाही. ते आपली बर्थ डेट फक्त एक्झामसाठी असते. इथं तुम्हाला लॉग इन करण्यासाठी ऑफिशियली तो पासवर्ड टाकावा लागेल, तुम्ही जो अगोदर टाकलेला आहे. ठीक आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथं कॅप्चा दिसत असेल, तो कॅप्चा इथं तुम्हाला फिलअप करायचा आणि सिंपल लॉग इन बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक असं पेज ओपन होईल. मित्रांनो, इंस्टाग्रामवरती एक भाऊनं मला मेसेज केला होता की आन्सर की चेक करण्यासाठी त्याच्या फोनवरती होत नाही, तर मीच तुम्हाला तिचे आन्सर की चेक करून दाखवतोय. तर बघू शकतो, लाईव्ह एक्झामिनेशन आहे, माय ऍप्लिकेशन आहे आणि ऍप्लिकेशन हिस्ट्री आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माय ऍप्लिकेशन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आन्सर की चॅलेंज आहे, तिथं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर एक असं पेज ओपन होईल. तुम्हाला सिंपल याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथं क्लिक हर वरती क्लिक करून द्यायचं. ठीक आहे. तर मित्रांनो, तुमच्या समोर आन्सर की ओपन झालेली आहे. तुम्ही ते चेक करू शकता. ही पूर्णपणे प्रॉपर आन्सर की आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो, UDKT आपला एक्झाम घेते याच्या अगोदर कसं पूर्ण अखंड एक आन्सर की यायची. ठीक आहे. मित्रांनो, इथं बघू शकता आता पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे आपली पूर्णपणे 4 सब्जेक्ट. पार्ट ए म्हणजे रिझनिंग, पार्ट बी म्हणजे जीके, पार्ट सी म्हणजे मॅथ आणि पार्ट डी म्हणजे हिंदी किंवा इंग्लिश. ठीक आहे. तर आता मित्रांनो, आन्सर की चेक करण्यासाठी सिंपल काय करा, आता हे तुम्ही एक तर असे क्वेश्चन चेक करू शकता. इथं म्हणजे इथं पूर्णपणे प्रॉपर माहिती दिलेली आहे. ग्रीन म्हणजे करेक्ट क्वेश्चन आहे, रेड म्हणजे रॉंग क्वेश्चन आहे, पिवळा कलर आहे मित्रांनो हे करेक्ट ऑप्शन आहे, म्हणजे त्यांच्याकडून करेक्ट ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे. आणि जर इथं पूर्णपणे नॉट आन्सर म्हणून ब्लॅक जर दाखवलं तर नॉट आन्सर, तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर दिलेलंच नाही. ठीक आहे. आता बघू शकता, हे जे ग्रीन दाखवलेलं आहे मित्रांनो हे राईट क्वेश्चन आहे. तर तुम्ही असं एक 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 करत मोजू शकता, किंवा एक तुम्हाला एक चांगला भारी तरीका सांगू का, एक सिंपल एक क्लिक मध्ये तुम्ही तुमची आन्सर की चेक करू शकता. तुम्हाला काय करायचं, सेम ह्या आन्सर कीची तुम्हाला लिंक कॉपी करून घ्यायची आहे. आपण कॉपी करून घेऊ. कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमच्या क्रोम वरती एकदा चारही जे पार्ट आहे त्यांची लिंक कॉपी करा. तुमच्या एखाद्या मित्राला शेअर करून ठेवा किंवा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला सेल्फ मेसेज करून ठेवू शकता. एक एक करून चारही पार्टची लिंक कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, क्रोम वरती जायचं आणि तिथं रँक मित्र सर्च करायचं. रँक गुरुजी सर्च करू शकता किंवा रँक मित्रावरती केले तरी चालेल. रँक मित्रा एक वेबसाईट आहे, त्यावरती भरपूर असे मित्र आन्सर की सर्च करतात आणि तिथं तुम्हाला तुमचं रँक कळते. त्यानंतर तुमच्या कास्टनुसार तुम्हाला किती मार्क पडले, बाकीच्या मुलांना किती मार्क पडले, हे फायनल जेव्हा आन्सर की एंड होते तेव्हा समजतं. ठीक आहे. तर पहिलीच वेबसाईट आहे, इथं बघू शकता SSCGD 2026
मार्क कॅल्क्युलेटर त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा आन्सर की लिंक यू आर, म्हणजे तुम्हाला इथं आन्सर की लिंक पेस्ट करायची आहे. आपण आन्सर की लिंक पेस्ट केली त्यानंतर तुम्हाला इथं कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला काहीच सिलेक्ट करायचं नाही, नॉन राहून द्यायचं. तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्हाला ते टाकायचं, नसेल तर तुम्ही नॉन राहून द्या. त्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं, मेल आपण करू. त्यानंतर इथं स्टेट तुमचा टाकायचा आहे, आपण महाराष्ट्रामधून आहे तर महाराष्ट्र स्टेट टाकू. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेपर लँग्वेज, तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये पेपर दिला तिथं तुम्हाला टाकायचं आहे. आपण आपल्या त्या मित्रांनी हिंदीमध्ये पेपर दिला तर पेपर आपण तिथं टाकू. आणि तिथं पासवर्ड आता मित्रांनो तुम्ही कोणता XYZ टाकू शकता. आपण 1 2 3 4 5 6 असं टाकून देऊ. त्यानंतर तुम्हाला इथं या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. ठीक आहे, बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिंपल सबमिट वरती क्लिक करून द्यायचं. आता थोडासा वेळ घेईल लोड होण्यासाठी. मित्रांनो लोड झाल्यावरती तुमच्या समोर एक असं पेज ओपन होईल. तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे तुमची शिफ्ट दाखवतात, तुमचं एक्झाम डेट दाखवते, कुठे एक्झाम झाला ते पण दाखवतात. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं पूर्णपणे तुम्हाला मार्क किती पडले. तर ह्या भाऊला फक्त 4च मार्क पडलेले आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे जर तयारी केली तर चांगले मार्क पडतात, नाही केली तर नाही पडत. ठीक आहे, आता या भाऊचं काही मी तुम्हाला नाव दाखवू शकत नाही. बाकी तर बघू शकता आपण फक्त एक सब्जेक्ट म्हणजे आपण फक्त रिझनिंगचेच मार्क चेक केले तर रिझनिंग मध्ये त्याला 4 मार्क पडलेले आहे. ठीक आहे, बाकीच्या विषयामध्ये सुद्धा त्याला मार्क असतील. आपण फक्त एक विषयाचं मी तुम्हाला रिझनिंगचं चेक करून दाखवलं. इथं तुमचं सब्जेक्टचं स्कोअर कार्ड असतं. ठीक आहे, पूर्णपणे प्रॉपरली मी तुम्हाला रँक मीटरवरती एक सांगितलं, एक क्लिक मध्ये तुम्ही तुमचे आन्सर की चेक करू शकता. सेम अशा 4 विषयाच्या लिंक कॉपी करून तुम्ही इथं पेस्ट करा. इझिली तुम्हाला 4 विषयाचे असं सेम असं स्कोअर कार्ड डाउनलोड होईल. मित्रांनो आता तुम्हाला पार्ट ए, बी, सी आणि डी असे 4 पार्ट आहे. जर तुम्हाला सेपरेटली स्कोअर बघायचा असेल तर तुम्ही प्रत्येकाची लिंक कॉपी करून तिथं पेस्ट करून इझिली मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तसं तुम्ही ते फॉलो करून स्कोअर बघू शकता. किंवा डायरेक्ट एक काम करू शकता मित्रांनो, पार्ट बी किंवा पार्ट सी चा लिंक कॉपी करा आणि रँक मित्र किंवा रँक गुरु, म्हणजे मी तुम्हाला जसं तिथं दाखवलं सेम त्यावरती, किंवा RWA ऍप आहे त्यावरती पण केलं चेक तरीही चालेल. तिथं तुम्ही पेस्ट केल्यानंतर तुमची 4 विषयाची तिथं मार्क येतात, किती बरोबर आहे किती चूक आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक असं स्कोअर कार्ड ओपन होतं. इझिली तुम्ही स्कोअर कार्ड बघून तुमचे मार्क चेक करू शकता आणि इझिली मित्रांनो पूर्णपणे स्कोअर कार्ड सुद्धा डाउनलोड करू शकता. आता बघा याच्यापेक्षा जास्त सोपी पद्धत तर राहणार नाही. मी तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर माहितीच दिली. बाकी ज्या ज्या मित्रांनी आन्सर की चेक केली असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला किती मार्क पडले आणि तुमचा जिल्हा मेन्शन करा, म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, म्हणजे बाकीच्या मुलांना सुद्धा समजेल. बाकी हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक भरतीकांना मित्राला शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.